हरिओम. श्री साई सच्चरित अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. पूर्वा अध्यायी मंगलाचरण जाहाले देवता कुल गुरुवंदन. साई चरित्र बीज पेरून आता प्रयोजन आरंभू. अधिकारी अनुबंध दिग्दर्शन अतिसंकलित करू विवेचन. जेने श्रोतया ग्रंथ प्रवेशन आयासे विने घडेल. प्रथमाध्यायी यथानुक्रम करुणी गोधूम पेशनोपक्रम केला महामारीचा उपशम. आश्चर्य परम ग्रामस्था ऐशा साईच्या अगाध लीला श्रवण करिता आनंद झाला. तोची या काव्य रूपे प्रगटला बाहेर उतटला प्रेमपूर. म्हणून साईचे धन्यवाद वाटले यथामती करावे विशद. होतील ते भक्तासी प्रबोध पाप पनोद होईल. तदर्थ हे साईंचे चरित्र लिहू आदरिले अति पवित्र. आरंभिले हे कथास्तत्र इह परत्र सौख्यद. सन्मान दर्शक संत चरित्र नव्हे हे न्याय वातर्कशास्त्र. तरी होईल जो संत कृपापात्र तयान विचित्र काहीच. तरीही प्रार्थना श्रोतया लागे व्हावे जिया आनंदा विभागी. धन्य भाग्याचा तो सत्संगी काव्याव्यासंगी कथाव्यासंगी निरत जो. चिरपरिचित जीवाचा मित्र सहवास ज्याचा दिवस रात. त्याचे नमज रेखाटावे चित्र संत चरित्र काय लिहू. जेथ माझे जेथे माझे मज अंतरंग ओळखू येईना यथा सांग. त्याम्या संत मनीचे तरंग वर्णावे निर्व्यंग कैसेनी. करू जाता स्वरूप निर्धार मुकावले जेत वेद हिचार. त्या तुझ्या रूपाचा विचार कळेल साचार मज कैसा. स्वये आधी संत व्हावे मग संता यथार्थ जाणावे. तेथे मी संतासी काय वानावे हे मज ठावे आधीच. सागरीचे पाणी तयाची ही करवेल मापनी. आकाशाशी घालवेल गवसनी परी नायनी संत येती. जाणे मनी मी एक पामर परी बाबांचा प्रताप निवार. पाहुनी उठे गावयाची लहर तीही अनावर हो पाहे. जय जयाजी साई राया दीनदुबळ्यांच्या विसावया. आघादन वर्णवे तुझी माया करा कृपाया दासावरी. लहान तोंडी मोठा घास तैसे हे होईल माझे साहस. होऊन देई माझा उपहास वाटे हा इतिहास लिहावा.
संत चरित्रे जे जे लिहिती तयावर भगवंताची प्रीती ऐसे महाराज ज्ञानेश्वर वदती धरावी भीती मग मी का. माझी या मनी मनी ही स्फूर्ती चेतविती तीच भगवंत मूर्ती स्वये जरी मी जड मूढमती निज कार्य पूर्ती ती जाणे भक्त जी जी सेवा कल्पिती संत स्वयेची करवून घेती भक्त केवळ कारण निमित्ती सकळ स्फूर्ती संतांची साधू संत अथवा श्रीहरी कोणतेही धरुनी निज करी आपुली कथा आपण करी निज कर शिरी ठेवोनी जैशी शके 1700 साली महीपतीशी बुद्धी स्फुरली साधू संताही सेवा घेतली चरित्रे लिहविली त्या करवी तीच सेवा 1800 साली दासगणूच्या हस्ते घेतली पुढील संत चरित्रे लिहिविली पावन झाली सकळी का भक्त आणि संत विजय ग्रंथ भक्त आणि संत लीला अमृत हे 4 जैसे महीपती रचित दासगणकृत 2 तैसे एकाचे नाव भक्त लीलामृत दुजियाचे ते संत कथामृत उपलब्ध वाचिन भक्त संत उभय ग्रंथात वर्णियले त्यातील भक्त लीलामृतात श्री साईंचे मधुर चरित आहे वर्णिले अध्याय त्रयीत श्रोती ते तेथ वाचावे तैसीच गोड ज्ञान कथा कथिती साई एका भक्ता ती वाचावी संत कथामृता अध्याय 57 पहावा शिवाय साईंची अवलौकिक लीला रघुनाथ सावित्री भजनमाला अनुभवपूर्वक निनविजनाला अभंग पदाला गाऊन यातची एक बाबांचे लेकरू जे तृषितच कोरा अमृत करू वर्षले कथामृत प्रेम पडी भारू श्रोता ते सादरू सेवावे दासगणूची स्फुट कविता तीही अत्यंत रस भरिता आनंद देईल श्रोत या चित्ता लीला परिस्ता बाबांची तैसेची गुर्जर जना करिता भक्त आम्ही दास भवानी मेथा यांनीही काही चमत्कार कथा अति प्रेमळता लिहिल्या ती शिवाय काही सद्भक्त शिरोमणी साई प्रभा हे नाव ठेवोनी प्रसिद्ध करिता पुण्य पटणी कथा श्रेणी बाबांच्या ऐसी या कथा असता या ग्रंथाची काय आवश्यकता शंका येईल श्रोत या चित्ता निराकरण ता अकर्णीजे साई चरित्र महासागर अनंत अपार रत्नाकर मिटिटवितो रिता करणार घडणार हे कैसेनी तैसे साईंचे चरित्र गहन अशक्य कधीही सांग वर्णन म्हणून करवेल ते कथन तेनेची समाधान मानावे
अपार साईंच्या अपूर्व कथा शांतीदायक भवद वार्ता श्रोतया देतील श्रवणोल्हासाता चित्त स्थिरता निज भक्ता कथा वदले परोपरीच्या व्यवहाराधिक उपदेशाच्या तैसेची सर्वांच्या अनुभवाच्या वर्माच्या निज निज कर्माच्या अपौरुषेय श्रुती विख्यात जैसा असंख्य आख्यायिका विश्रुत तैसेची बाबा मधुर अर्थ भरीत परिमित सांगत एकदा त्या सावधान इतर सुखे तृणा समान विरोनी जायत भूक तहान समाधान अंतरी कोणासी व्हावी ब्रह्मसायुज्यता अष्टांग योग प्रावीण्यता समाधी सुख निर्भरता कथा होईल कथा परिसताया श्रवणार्थीयांचे कर्म पाश तोडून टाकीती या कथा अशेष बुद्धीसी देती सुप्रकाश निर्विशेष सुख सकला तेनी मज स्फुरली वासना ऐशा सुसंग्राह्य कथा नाना ओनी करावे मला ग्रंथना हीच उपासना चांगली कानी पडता चार अक्षरे तात्काळ जीवाचा दुर्दीन ओसरे संपूर्ण कथा ऐकता सादरे भावार्थी उतरेल भव पार करो माझी करोनी या लेखनी बाबाचे गिरवितील माझा पाणी मी तो केवळ निमित्ताला धनी अक्षरे वळणी वळवितो वर्षानुवर्ष बाबांची लीला पाहुनी लागला मनाशी चाळा बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा भोळ्या प्रेमळा कारणे होऊन या प्रत्यक्ष दर्शन निवाले नाहीत ज्यांचे नयन तयासी बाबांचे महात्म्य श्रवण पुण्य पावन पघडावे कोणास भाग्याची या मना वाचावयाची होईल कामना परमानंद होईल मना समाधान लाहेल तो ऐशी मनात उदेली वृत्ती माधवरावांचे कानावरती घातली परी साशंक चित्ती कैसे मज प्रती हे साधे हे वयासी उलटली वर्षे 60 बुद्धी नाठ वाहे सुनाट अशक्तपणे राहील खटपट उरली वटवट तोंडाची ती तरी व्हावी साई प्रित्यर्थ साधेल काहीतरी परमार्थ इतरत्र होईल ती निरर्थ एदर्थ हा यत्न